महाराष्ट्रातील काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये नागपुरातून आमदार विकास ठाकरे यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे। माझ्यासोबत स्वतः विकास ठाकरे आहे। भाऊ, आज तुमची यादी येणार आणि तुमचं नाव जवळपास निश्चित आहे नागपूर लोकसभेतून। हो, काल वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली आणि त्यांनी मला लढावं असा आग्रह केला आणि संपूर्ण शहरातील कार्यकर्त्यांची काँग्रेसची मागणी होती की आपल्या पार्टीने लढत दिली पाहिजे। आणि अभिजितजी वंजारी यांचं नाव होतं, पण त्यांनी वेळेवर नकार दिला। आणि माझीसुद्धा इच्छा होती की मी निवडणूक चांगल्या तऱ्हेनं लढवू शकतो 6ही मतदारसंघात, परंतु आता ती जिम्मेदारी पक्ष मला देईल तर पक्षाचा आदेश मानावाच लागेल, कारण की पक्षाने भरपूर काही मला दिलेलं आहे। महापौर बनवलं, अनेकदा तिकिटा दिल्या, आमदार बनवलं, 10 वर्षापासून मी जिल्हा अध्यक्ष आहे। आणि ज्या पक्षाने आपल्याला मजबूत केलं त्या पक्षासाठी आपण काहीही करायला तयार असतो आणि म्हणून सर्वांचा आदेश राहील तर मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरेल। अजून यादी स्पष्ट व्हायचं आहे, दिल्लीकडनं नाव कन्फर्म व्हायचं आहे आणि तरी अजून प्रतीक्षा आम्ही करत आहोत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सारखे दिग्गज उमेदवार मैदानात आहे, त्यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार म्हणून कशी लढत आणि कुठपर्यंत लढत देऊ शकता? नाही, मला असं वाटतं की उमेदवार हा दिग्गज नसतो, वेळ आणि मतदार हा दिग्गज असतो। या नागपूर शहरामध्ये 12 वेळेस काँग्रेस निवडून आली आणि 3 वेळेस भाजप आली। याच्यावरून आपण अंदाज बांधू शकता की जो मतदार आहे त्या मतदाराच्या मनात काय राहतं। आता मला कोणाच्याविषयी बोलायचं नाही आहे, परंतु मला असं वाटतं की निवडणुकीच्या रिंगणात आल्यावर तो प्रचार कसा होतो, लोकांना काय मुद्दे पडतात, लोकांचे मुद्दे काय असतात आणि किती त्यांचा भ्रमनिराश झालेला असतो, याच्यावर सगळ्या निवडणुकीचं चित्र अवलंबून असतं। मला वाटतं मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, सामान्य जनतेसाठी उपलब्ध राहणार आहे आणि सातत्यानं 2002मध्ये महापौर होतो, त्यानंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून, आमदार म्हणून, पक्षाचा अध्यक्ष म्हणून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचं कामच मी केलेलं आहे। शहरातील 6ही मतदारसंघामध्ये सामान्य जनतेपर्यंत पोहोचून कुणासाठीही काही करण्याचं आणि पक्षाचा एक झेंडा घेऊन फिरत असताना जनतेला काय पाहिजे, जनतेच्या अडीअडचणी काय आहे हे समजून घेण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि तेव्हाच जनतेने मला निवडून दिलं। 8 निवडणुका मी लढलेलो आतापर्यंत, त्याच्यामध्ये 4दा विजय झालो, 4दा पराजय झाला। परंतु असं असताना निवडणूक लढणं हे उमेदवाराचं काम असतं, जय पराजयाची चिंता नसते। कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही निवडणूक लढणार आहात? मला वाटतं अनेक मुद्दे आहे। आता मी पक्षाने मला तिकीट द्यायची आहे, आता मी फॉर्म भरायचा आहे। ज्या दिवशी मी नामांकनपत्र दाखल करील त्या दिवशी मी सांगणार आहे की मी कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आहे। आज तुमचं नाव जवळपास निश्चित मानलं जातं, आजच्या लिस्टमध्ये येईल। उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी कधी आहे, कुठल्या दिवशी आणि कोण कोण असणार? कारण की ते पहिलं शक्ती प्रदर्शन असेल तुमचं। नाही, हा शक्ती प्रदर्शनाचा विषय नाही आहे। शेवटी मतदान 19 तारखेला आहे। विचारधारेचे मतं असतात, काँग्रेसी विचारधारा, भाजपाची विचारधारा, लोकांना पटणारा उमेदवार। आणि अशा वेळेस मी काही पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात नाही आहे। मी विधानसभा 3दा लढलो आहे, दक्षिण पश्चिम नागपूरमधून फडणवीस साहेबांच्या विरोधातसुद्धा लढलेलो आहे एकदा, मग पश्चिममध्ये जाऊन लढलेलो आहे। तर हे निवडणुका लढणं माझाही सुद्धा अनुभव आहे आणि जनतेमध्ये राहून हारो किंवा जिंको त्यांच्या जनतेसाठी काम करणं हा माझा छंद आहे। आणि मला वाटतं की अशा वेळेस पक्षाने मला सांगितलं आहे तर मला उभं राहावं लागणार आहे। शेवटचा प्रश्न माझा, सुरुवातीला तुमची इच्छा नव्हती फारशी, तुम्ही बोलूनही दाखवलं होतं TV9 मराठीवर की मी लढवणार आहे निवडणूक, परंतु इतर उमेदवार असेल तर त्यासाठी मदत करेल, परंतु आता तुम्ही स्वतः तयार झालेले आहे। नाही, मला वाटतं की आतासुद्धा जर पक्षाजवळ अजून चांगला उमेदवार असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी खांद्यावर घेऊन फिरण्यासाठी मला खूप आनंद होईल, कारण की मी फील्ड वर्कर आहे। सामान्य जनतेमध्ये जाऊन त्यांचे कामं करणे, मतदारांना सांगणे, हे सर्व काम मी चांगल्या पद्धतीनं करू शकतो। आणि पक्षातील आता मी सध्या आमदार आहे, मला लढायसाठी तिथे संधी आहे, अजून 6 महिने आमदार राहणार आहे। आणि अशा वेळेस पक्षाला जर एखादा जर
प्रबळ दिसला आणि पक्षाने वेळेवरही म्हटलं मला की भैया तुमच्या जागेवर आम्ही याला देऊन झालो होतो, तो विकास ठाकरे उमेदवारूनच म्हणून मी त्याची निवडणूक लढील. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.